दिल्लीचा बादशहा अकबर यानं हिंदुस्थानातील एक एक प्रांत काबीज करत स्वसाम्राज्य वाढवण्याचा सपाटा चालवला होता. राजस्थान मधलाही बहुतेक प्रांत त्यानं काबीज केला होता. राजस्थानातील प्रमुख राजपूत राज्य मेवाड आणि त्याची राजधानी चित्तोड. 20 ऑक्टोबर 1567 ला अकबरानं चित्तोडला वेढा दिला. त्यावेळेस चित्तोडचे राजे होते राणा उदयसिंह. अकबराची सेना अफाट होती आणि भविष्याच्या दृष्टीनं राजपरिवार सुरक्षित राहणं आवश्यक होते. म्हणून राणा उदयसिंहानं मंत्रिमंडळांशी चर्चा करून शेवटी जयमल राठोड आणि फत्तासिंह सिसोदिया यांच्यावर किल्ला लढवण्याची जबाबदारी टाकून आपण परिवारासह उदयपूरकडे निघून गेले. अकबराकडे बंदुकी तोफासहित प्रचंड फौजफाटा. त्याच्या सेनेसमोर किल्ल्यावरचे राजपूत अगदी मूठभरच. पण त्यांनी शौर्याची शर्थ करत 4 महिने अकबराला दाद दिली नाही. पण शेवटी 25 फेब्रुवारी 1568 रोजी अकबरानं किल्ल्यावर ताबा मिळवला. काही काळ लोटला, पण अकबराच्या ताब्यात अजून संपूर्ण मेवाड आला नव्हता. शिवाय जितका मेवाड मधला प्रांत अकबराच्या ताब्यात होता तोही मोगलांच्या विळख्यातून मुक्त करण्याची प्रतिज्ञा राणा उदयसिंहाचे सुपुत्र महाराणा प्रतापसिंह यांनी केली होती. ती आणि मेवाड मुक्तीसाठी चाललेली त्याची तयारी ही बातमी सुद्धा अकबराच्या कानावर गेली होती. नंतर प्रतापसिंहाची लोकप्रियता आणि त्याचे पराक्रम हे देखील बादशहाच्या कानावर आले. तरी जसे इतर काही राजपूत राजे अकबराला शरण आले तसेच प्रतापसिंहही आपल्याला शरण यावा अशी अकबराची इच्छा होती. प्रथम अकबरानं आपले शांतिदूत प्रतापसिंहाकडे पाठवून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न 2 ते 3 वेळा करून बघितला. पण जेव्हा त्याचे ते प्रयत्न निष्फळ ठरले तेव्हा अकबरानं प्रतापसिंहाचे पारिपत्य करण्यासाठी राजा मानसिंहाच्या अधिपत्याखाली प्रचंड फौजफाटा देऊन त्यास मेवाडकडे रवाना केले. राजा मानसिंह हा सुद्धा अकबराची शरणागती पत्करलेला राजपूत राजाच होता. 18 जून 1576 हल्दी घाटीमध्ये महाराणा प्रतापसिंह आणि मोगल यांमध्ये पहिले युद्ध झाले. महाराणा प्रतापसिंहानं या युद्धात भली माणसे गमावली, पण अकबराचेही इप्तीत साध्य झाले नाही. महाराणा दाट अरण्यात निघून गेला. महाराणा प्रताप दऱ्याखोऱ्यात दाट जंगलात राहायचा. भील जमातीकडूनही त्याला चांगलेच सहकार्य लाभले होते. अकबर महाराण्याला पकडण्यासाठी मोहिमा आखत होता. बडे बडे योद्धे मोठमोठा फौजफाटा देऊन मेवाडकडे पाठवत होता. मेवाडमध्ये मोगलांच्या छावण्या पडत होत्या आणि महाराणा प्रताप वेळी अवेळी अचानक येऊन मोगल छावण्यांवर हल्ले चढवून त्यांच्याकडचे शस्त्र आणि रसद लुटून नेत होता.